4 महिने होणार बघ. हे बघा झाडाची उंची. एक मिनिट, हे भरपूर दिसतात बघा इथं, म्हणजे सगळीकडे आहेच ऍक्च्युली. हा सगळीकडे आहे. सगळे लोड झाले. अरे बाप, हे लोड होऊनच पडले म्हणा खाली. मोडायला आहेत ना. आता एका साधारण कंप्लीट एका झाडाला किती मिरची असतील? साधारण 800,000 मिरच्या असतील. 800,000. एक मिनिट, असं शायनिंग पण आहे ना त्यात. ब्लू मनी ब्लू बघा, हे वेगळी व्हरायटी आहे मिरच्याची. हे बी तुम्ही नाही दुसरीकडनं आणून लावलेले आहेत. 17 नमुन्याचे मिक्स आहेत ह्याच्यामध्ये. ह्याची फुलं म्हणजे पूर्ण शेंड्यापर्यंत ह्याला मिरच्या लागलेल्या आहेत. एक मिनिट, शेंड्यापर्यंत आहे ना? अगदी हे बघा शेंड्यापर्यंत मिरच्या आहेत अगदी टोटली. उत्पादनात किती फरक वाटतो तुम्हाला एक रासायनिक शेती करणं? नाही उत्पादन बघा साधारण 7-8 पटीनं. हे बघा 7-8 पटीनं. 7-8 पटीनं. तर आता इथं झाडांची संख्या आणि झाडाचं एका झाडाचं उत्पन्न. हे बघा बुडका ह्या झाडाचा. बरोबर आहे. हे बुडका असं असल्यामुळं हे झाड कुठं म्हणून काय सांभाळणार आहे बघा. म्हणतात फुलं गळायचं काय, तो काय भानगडच नाही. असं जर प्रत्येक शेतकरी जर उत्पन्न घ्यायला लागला तर खरंच शेतकऱ्याचं नशीब खुलणार आहे हो असल्या प्रोडक्टनं. मिळत आणून लावलंय बघा, थोडक्यात सांगायचं म्हणजे. तरी हे एवढं पॉवरफुल आलंय. एवढं आलंय. जातीवंत मिरच्याची जर एक कलमी केला तर ते काय नाच बघून करायचं नाही. पूर्ण हा प्लॉट बघा कसा. हे वेगळी व्हरायटी आहे मिरच्याची. म्हणजे हे बी तुम्ही नाही दुसरीकडनं आणून लावलेले आहेत. 17 नमुन्याचे मिक्स ह्याच्यामध्ये. असं जातीवंत एकच असं चांगलं उडकून आणलं असं नाही. बरोबर. तुम्ही ह्याला जर हात लावून बघा वजन किती आहे. बघा हे हात ऍक्च्युअली बघा. अरे बाप. ओके, घ्या बघा. हे कुठं काय कुठल्या हिंदुस्थान मध्ये कुणाच्या शेतात आहे का जाऊन बघा जरा. बघा हे साईज बघा. एक साईज मध्ये काय फरक पडलाय. कुठं टोकाची आहे काय बुडक्याची आहे. मिरचीच्या साईज मध्ये काय बाबा फरक झालाय. कुठं काय दिसतंय का बघा तुम्हाला. हा भरते ना. तर काय कुठले झाड म्हणून रेकॉर्ड करणार आहे तुम्ही. एकापेक्षा एक बघा जीव तोड झाड आहेत. एकापेक्षा एक आहेत. याला पण भरपूर आहे बघा की. नाही होय बाबा, हा एखादं कुठं तर झाड पिकलंय असं काय बागच नाही बघा. घ्या दाखवा लोकांना. हे बघा खुळं पीक आहे. खुळं पीक, खुळा प्रोडक्ट आहे. पीक खुळं म्हणण्यापेक्षा हा प्रोडक्ट हा खुळा आहे. बघा एवढं हलवलं तरी काही पडायचं काय भानगड नाही. काय भानगड नाही. म्हणजे मिरची झडत नाही. तुम्ही त्याला तोडायलाच पाहिजे. होय तोडलीच पाहिजे मिरची. म्हणजे या झाडाला आपलं प्रोडक्ट आतनं स्ट्रॉंग बनवतं. त्याचा प्रतिकार शक्ती पूर्णपणे वाढवली जाते.